गर्दी देते. चला सोमनाथ दादा या. सोमनाथ दादा इथे या. तरड्याची देऊळ क्रमांक 2 ला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. प्रामुख्याने ग्रामीण भागामधून खूप उत्स्फूर्त साथ मिळतोय. काय तुमच्या भावना? सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील सगळ्या रसिक प्रेक्षकांचे आभार मानेल की संपूर्ण महाराष्ट्रात इतिहास घडवणारा एक सिनेमा आत्ता थिएटरमध्ये चालू आहे. मी आत्ता नारायणगावमध्ये आलो आहे. नारायणगावच्या थिएटर्सला भेटीगाठी देतोय. लक्ष्मी सिनेप्लेक्सला मी आलो आहे. मी सर्वप्रथम नारायणगावकरांचा आभार मानतो की 12 दिवस सगळे शो तुम्ही हाऊसफुल केले. सिनेप्लेक्स लक्ष्मी सिनेप्लेक्सचा आभार मानतो की इतकं सुंदर थिएटर तुम्ही आम्हाला इथं उपलब्ध करून दिलेलं आहे. हा सिनेमा सगळ्या महाराष्ट्रात एवढा रेकॉर्ड विक्रम करतोय याचं सगळं श्रेय मी शेतकऱ्यांच्या जिद्दीला आणि कष्टांना देईल. स्वामी समर्थांवरच्या श्रद्धेला देईल. आम्ही सगळे निमित्त मात्र आहेत. आज हे माझे सगळे कलाकार आम्ही इथं आलो आहे. मुद्दाम ग्रामीण भागातल्या प्रत्येक थिएटरला आम्ही भेटीगाठी देतोय. बहुतांश वेळेला काय होतं, कलाकार पुण्या मुंबईत फिरतात, काही जण तर त्याचे तेवढेही जात नाहीत आणि ग्रामीण भागातला माणूस उपेक्षित राहतो. आपण एकतर सगळ्याच बाजूंनी उपेक्षित आहोत आणि तसं असताना सिनेमाच्या मी स्वतः ग्रामीण भागातला असल्यानं लहानपणी वाट बघायचो, अरे कुणीतरी कलाकार आपल्या तालुक्याच्या गावाला येईल, आपल्याला भेटेल, पण असं कधी झालं नाही आणि ते मनात कुठंतरी होतं. म्हणून माझा सिनेमा मुळशी पॅटर्न काय, हा काय, हंबीरराव काय, धर्मवीर काय, स्वतः हा ग्रामीण भागात मी फिरतो. कारण ग्रामीण भागातल्या माणसाच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो खूप काहीतरी बोलून जातो, आनंद देऊन जातो. आजकाल शहरातली माणसंसुद्धा ग्रामीण माणसाला खूप जपतायत. ग्रामीण भागातनं आलेले आठवडी बाजार शहरातली माणसं स्वतःहून जाऊन खरेदी करतायत. शहरात आजकाल कित्येक लोक शेतकऱ्याच्या गाडीवरती बार्गेनिंग करत नाही. म्हणजे शहरातल्या माणसांनी पण कुठंतरी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची दखल घेतली. तर आता हे जीवाशिवाचं नातं एकत्र येतं आहे आणि हेच मूळ कारण आहे या चित्रपटाच्या यशाचं. फक्त 11 दिवसात मला सांगायला आनंद होतोय, 11 दिवसात 50 कोटी 15 लाखाचा व्यवसाय यांनी महाराष्ट्रात केला आणि एक नवं रेकॉर्ड आजपर्यंत झालेलं आहे. ही स्वामींची कृपा आणि रसिक मायबापाचं प्रेम असंच राहू द्या. हा चित्रपट आजवरचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा चित्रपट म्हणून डिक्लेअर करायचं आहे. त्याचं कारण सांगतो. पैशा पाण्याच्या पलीकडे हा सिनेमा आमचे निर्माते कैलास वाणी साहेब आणि त्यांचा वाणी परिवार यांनी काय ठरवलंय माहिती आहे, देऊळबंद चित्रपटातून त्यांचं जे काही निर्मिती मूल्य, पब्लिसिटी, अजून काय वरचा खर्च, तो सगळा जाऊन जो पैसा उभा राहणार आहे, आम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींची जी शिक्षणं थांबली आजवर, त्याच्यासाठी सगळा पैसा देऊन टाकणार. त्यामुळं 5 पैशाचा मोह नाही, कदाचित त्याच्यामुळंच स्वामी समर्थ भरभरून या सिनेमाला देत आहेत. त्यामुळं ग्रामीण भागातला माणूस इथं येऊन जे तिकीट काढतोय त्याच्यातनं जो निर्मात्याचा नफा असणार आहे, तो नफा म्हणजे शेतकऱ्याचेच पैसे, प्रेक्षकांचेच पैसे एका चांगल्या कामासाठी जाणार आहेत. सरकार काहीतरी करतंय, प्रशासन काहीतरी करतंय, त्याच्यातच आमच्यासारख्या एका कलाकारांचा छोटासा हातभार कैलासवाणी लावतायत, ह्याचा आनंद होतोय. त्यामुळं हा सिनेमा प्रवीण तरडेचा, देवेंद्र गायकवाडचा, पिट्याबाईचा, जगन्नाथ निवंगुनेचा, अतुल कुडलेचा नाही, कैलासवाणींचा नाही. हा सिनेमा तुमचा समजून पब्लिसिटी करा. कारण इथं कुणी पैशा पाण्याच्या मोहानी करत नाहीये. दिवस रात्र कुठला कलाकार येत नाही हो. ही लोक हातचे काम धंदे सोडून फिरतायत. देवेंद्र गायकवाड आज त्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे. लक्षात घ्या, तुम्ही समजून घ्या. सगळ्यांना बायका आहेत, किती टेन्शन असतं, पण त्यांनी बायकोला सांगितलं नाही, आज नारायणगाव, मनसर, चाकणचा दौरा आहे, ग्रामीण भागातल्या लोकांना भेटायचंय, ॲनिव्हर्सरी पुढच्या वर्षी अजून जोरात करू, त्याच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे.
म्हणजे दर दिवशी 3 शेतकरी आत्महत्या करतात अशी परिस्थिती महाराष्ट्रात असताना यापुढे तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करू शकता? मी काय मार्गदर्शन करायचंय? जे करायचंय माझ्या सिनेमाने केलं की. माझा सिनेमा जो बघेल त्या शेतकऱ्याच्या मनात आत्महत्येचा विचार येणार नाही, हे मी खात्रीला एक सांगतो. त्यामुळे माझ्याकडनं एवढंच शक्य ना. आता मी एक कलाकार माणूस, मी काय करू शकतो? दादा एंटरटेनमेंट आणि श्रद्धा नेमका गाभा काय पिक्चर काय सांगाल? श्रद्धा निव्वळ मनोरंजनासाठी मी सिनेमे करत नाही. मुळशी पॅटर्न नुसतं मनोरंजनाचा सिनेमा आहे? इथं किती शेतकरी आहेत तुम्हाला वाटतं? बरोबर की नाही? शेती इकायची नसते, शेती राखायची असते. मनोरंजनासाठी सिनेमे बनवणारे खूप आहेत. प्रवीण तरडे त्याची अटी नाही. चित्रपटाचे सिनेमा समाज प्रबोधन, मनोरंजन हातात हात घालून गेलं पाहिजे. यशानंतर दिंडोरी किंवा अक्कलकोटला तुम्ही गेलात का? त्यानंतर अरे सिनेमाचं टीजर लॉन्च, अरे पहिल्यांदा असं झालं मराठी सिनेमाच्या इतिहासात. टीजर लॉन्च कुठं झाला? अक्कलकोटच्या मंदिरात वटवृक्षाखाली. त्यामुळं आता प्रत्येक ठिकाणी दिंडोरीला जाणार, गुरुमाऊलींच्या चरणी माथा ठेवणार, अक्कलकोटला जाणार, पिठापूर, कुरवपूर, गाणगापूर, सगळीकडे जाणार. जिथं जिथं स्वामी बघतंय तिथं जाणार. प्रवीण तरडे पिक्चरात दिसले, त्यांची पत्नी सिनेमात दिसली, मुलगा पण सिनेमात पाहायला मिळेल का? बायकोचं कौतुक नवऱ्यानं करणं चांगलं नाही. ज्यांनी सिनेमा पाहून येतील ना त्या प्रेक्षकाला विचारा स्नेहल तरडेचं काम कसं वाटलं, ते 100% सांगतील. येऊ शहरामध्ये मुलगा सिनेमामध्ये असेल का? मुलगा सिनेमात असेल का मुलगा? नाही कसं आहे माहितीये का, माझ्या मुलांनी कुठं जायचं हे मुलगा ठरवेल. त्यांनी सिनेमा केला पाहिजे असं नाही, तो शेती पण करेल का? थँक्यू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.